सर्वोच्च न्यायालयाने जनरल प्रॉव्हिडंट फंडाच्या नॉमिनेशनबाबत एक अत्यंत महत्त्वाचा निकाल दिलेला आहे. कर्मचाऱ्याने लग्न करण्यापूर्वी जर पालकांच्या नावावर नॉमिनेशन केले असेल तर विवाहानंतर ते आता नॉमिनेशन संपुष्टात येणार आहे. GPFची रक्कम पत्नी व आईवडील यांच्यात आता समान वाटली जावी असेही निर्देश कोर्टाने दिलेले आहे. चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नवनवीन अपडेटसुद्धा मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलेली काही महत्त्वाची निरीक्षणे पाहूया. खंडपीठाने एक महत्त्वाचा निर्णय दिला असून खंडपीठाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करत सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनलचा निर्णय कायम ठेवलेला आहे. खंडपीठाने हेही स्पष्ट केले आहे की एकदा कर्मचाऱ्यांचा विवाह झाल्यावर पूर्वी केलेले नॉमिनेशन आपोआप अवैध ठरते. नियमानुसार आईवडील यांच्यात रक्कम समान भागामध्ये वाटली जाईल. खंडपीठाने असेही स्पष्ट केले की केवळ नॉमिनेशनमुळे आई किंवा वडिलांना कायदेशीर वारस असलेल्या पत्नीपेक्षा अधिक रकमेवर प्राधान्याचा दावा करता येणार नाही.